ईशा अगं काय शोधतीयेस? अगं माझी एक वही शोधतीये. अगं तिथे कशी असेल? इथे टेबलावर बघ किती वह्या पडल्यात तुझ्या, त्यातली आहे का? आई सापडली मला वही. आई मला तो हार देतेस का? कुठला? विक्रांत सरंजामेंच्या आईने दिला होता तो? हो तोच. कशाला? अगं अगं तो ऑफिस मध्ये द्यायचा आहे. ऑफिस मध्ये कशाला? ऑफिस मध्ये म्हणजे ऑफिस मध्ये मायरा मॅडमना द्यायचा आहे. नाही नाही, अजिबात न्यायचा नाही. आई अगं मायरा मॅमने आम्ही प्रॉमिस केलंय. कशाला मायरा मॅमना द्यायचा आहे? एक तर फाईल प्रकरणी त्यांनी लबाडी केली, आठवत आहे ना? ते जाऊ दे ना आई. अगं मायरा मॅमना त्यांच्या बहिणीसाठी बनवून घ्यायचं आहे ग सेम हार. आई त्यांना असं न देणं बरं दिसतं का ग? ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून देतीये, नाहीतर मला हे आवडलेलं नाहीये, समजलं ना? घे. ईशा नीट सांभाळून ने हा, अजिबात विसरायचं नाहीये. रुपाली काय मॅडम, एकदम फोन बिन करून बोलवून घेतला? काय झालं ईशा? चेहरा का पडलाय तुझा? बसूयात जरा. बस. बोल. रुपाली, मी जर तुला माझं एखादं महत्वाचं आणि खूप नाजूक काम सांगितलं तर तू करशील? तुझं काम आणि मी करणार नाही असं कधी झालंय का? सांग तू. हे घे. हे काय? हे विक्रांत सरांनी मला दिलेले गिफ्ट्स आहेत आणि माझं स्लॅम बुक. ओ रुपाली, विक्रांत सर आणि माझ्या जे काही नातं होतं ते आता मला तोडायचंय. काय? तू एक मिनिट, तू परत बोल. काय बोलली तू? रुपाली, आमच्यात जे काही नातं होतं ते मला संपवायचंय आता. कारण तुला कळते तू काय बोलतेस ते? रुपाली, तू प्लीज माझं ऐकून घेशील. मी सरांना कुठल्याच बाबतीत शोभत नाही आणि नुसतं प्रेम असून काय उपयोग आहे? हे सगळं अचानक कुठून आलं ग तुझ्या डोक्यात? आधीच यायला हवं होतं. ईशा, ईशा, ईशा. ईशा अगं, गेले काही दिवस तुला त्यांच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं ना? मग आता अचानक त्यांच्यापासून स्वतःला तोडायचा निर्णय तू का घेतेस? या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये ग. ईशा, मग प्रेमाचं काय? प्रेमाचं? कुणाच्या प्रेमाचं? सिनेमातल्या.
ते सिनेमातली गोष्ट सांगते ना मी ईशाला. ती हिरोईनची मैत्रीण असते ना, ती हिरोईनला विचारत असते की प्रेमाचं काय. अच्छा ईशा, जरा आमटी बघ कशी झालीये. छान झाली. चल आता ऑफिसची वेळ झालीये. सिनेमातल्या गोष्टी नंतर. हो, स्टोरी संपलीच आहे. सांग ईशा, तुमच्यातल्या प्रेमाचं काय. प्रेम तर आहेच ग, माझं त्यांच्यावर आणि त्यांचंही माझ्यावर. हो ना. अगं मग कुठल्याही रिलेशनशिप मध्ये हेच पुरेसं असतं असं तूच मला म्हणायचीस ना ग. पण माझ्यामुळे जर त्यांना काही प्रॉब्लेम होणार असेल, कमीपणा येणार असेल, तर ते नाही आवडणार मला. ईशा अगं मला हे काहीच पटत नाहीये. मला आनंद होतोय असं वाटतंय का तुला? मग आता हे गिफ्ट मी त्यांना परत द्यायचे. हो, कारण ह्या वस्तू समोर राहिल्या ना तर मला त्यांची आठवण येत राहील आणि त्यामुळे त्रासही होईल. अगं मग तूच का नाही देत परत. त्यासाठी त्यांना भेटावं लागेल आणि ते समोर आले की पण 3 दिवसांनी दे. का? कारण पुढचे 3 दिवस मी मुद्दाम त्यांच्याशी वाईट वागणार आहे, त्यामुळे त्यांना माझा राग येईल, माझी चीड येईल, माझ्या प्रेमाचाही राग येईल, माझ्याबद्दलचं त्यांचं मत वाईट होईल, आमचं नातं संपेल. मग ईशा, ईशा अगं तुला वेड लागलंय का. गुड मॉर्निंग सर. सर तुम्हाला ग्रीन टी सांगू? नकोय मला. ओके सर, आता सगळ्या मीटिंग शेड्यूल झालेल्या आहेत, बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. इट्स गोइंग टू बी व्हेरी हेक्टिक. सगळं शेड्यूल मी तुम्हाला मेल केलंय, तुम्ही प्लीज चेक करता का? सर चेक केलं? सगळं ओके ना? मीटिंग आजच करायच्यात का पोस्टपोन करू? नाही, तुम्ही अपसेट दिसताय म्हणून विचारलं. कसं बघ, काल जे काही घडलं, ईशा जे काही वागली आणि तुम्ही जसे रिॲक्ट झालात त्याच्यावर मी अजिबात डिस्टर्ब नाहीये. माझ्यासाठी काम जास्त महत्वाचं आहे अँड यू नो इट. मी तुमच्यासाठीच म्हणत होते. तू मला मीटिंग रिस्केड्यूल करू असं विचारतेस कसं? 10 वर्ष तू माझ्याबरोबर काम करतेस. गेले 10 वर्ष मी ज्या विक्रांत सरांना ओळखते ते विक्रांत सर आता बदललेत म्हणून. मीटिंग जशा ठरल्यात तशाच होते. क्लिअर? ओके सॉरी सर. पहिली मीटिंग आहे मिस्टर राजकुमार बरोबर ॲट 9 o'clock. ही फाईल पटकन घे आणि कॉन्फरन्स रूम मध्ये जा. सपना, आवर लवकर. डॉक्युमेंट्स रेडी झाले का? मीटिंगला जायचं. अरे हो ईशा, बरं झालं तू आलीस. ऐक ना, मी तुला एक डॉक्युमेंट मेल केलंय, प्लीज जरा बघून घे. अर्जंट आहे. हो ग, आज अॅन्युअल मीटिंग आहे ना. वाडकर मॅम आणि परांजपे सर दोघंही खूप बिझी आहेत आणि वाडकर मॅमला जी ही फाईल मेल केली आहे ना त्याचं अलाइनमेंट करून प्रिंट आउट हवंय. सपना, आज विक्रांत सर आहेत का ग ऑफिसमध्ये? हो आहेत ना. अगं विक्रांत सर आज खूप बिझी असणार, कॉन्फरन्स रूमच्या बाहेर सुद्धा पडता येणार नाही त्यांना. ओके मिहीर, चल लवकर. चल 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 चल. ईशा मॅडम. झेंडे सर बोला. सरांच्या एका मागोमाग एक अशा खूप मीटिंग्स आहेत. माहिती आहे मला. एक विनंती आहे तुम्हाला, त्यांना प्लीज डिस्टर्ब नका करू. ठीक आहे. लक्षात ठेवा म्हणजे झालं.
ठीक आहे. थँक्यू. म्हणजे आज सर बिझी आहेत. तर राजकुमार सर इज ऑन हिज वे आणि अजेंडा मेल केलेला आपण एकदा चेक करूया. हे सगळे पॉइंटर्स वी हॅव टू डिस्कस ऑन. ईशा, हाय. हाय बिपिन, आज तुम्हाला स्वतःहून फोन केलायस काय? झालं काय? बिझी आहेस? नाही नाही नाही, ठीक आहे, बोल ना, तू बोल. वेळ आहे तुझ्याकडे आज? अगं पुष्कळ आहे, पण कशासाठी ते तर सांग. सिनेमाला जाऊया? काय? हो, म्हणजे आजच दुपारी सिनेमाला जाऊया. हो हो, बरोबर, चालेल. मग तिकीट काढशील तू? 3 तिकीट बुक करू ना? हा हो, आलो आलो. 3 तिकीट बुक करू ना? नाही, 3 नाही, फक्त तुझं आणि माझं 2च. काय? हो, म्हणजे तुला चालेल ना? हो चालेल ना. बाय. सर, आपल्या कंपनीचे 2 लीगल मॅटर्स पेंडिंग आहेत. त्या संदर्भात आपल्याला अर्जंटली बोलायला हवं. सॉरी. सॉरी परांज भाई, तुम्ही कंटिन्यू. सर, अल्ट्रा रिचार्जच्या लीगल टर्म्स अँड कंडिशन्स परत एकदा रिव्ह्यू करायची वेळ आली. त्या संदर्भातली डॉक्युमेंट्स मी आपल्या फाईलमध्ये ठेवलेली आहेत. तर सर, मेसेज. हा ईशा, हा सगळं काम झालेलं, तिकीट बुक झालेली आहेत. थँक्यू. अगं त्याच्यामध्ये थँक्स काय, हे तर माझं कामच होतं ईशा ना. मॅडम. त्याच्यात काय झालं? आणि हा लक्षात ठेवा, 3 तिकीट बुक केली आहेत मी. अरे 2च तिकीट काढायची होती. अगं हा तेच ते, 3 नाही 2 तिकीट. ठीक आहे, मग थिएटर बाहेरच भेटूया ना? हो, हे बघ, आणि तू लक्षात ठेव की आपल्याला दुपारच्या शोची तिकीट आहेत. हा, दुपारी भेटायचंय. हो, लक्षात आहे माझ्या. ईशा मॅडम. आणि ऐक ना, मी काय म्हणत होतो, हा, शो झाल्याच्या नंतर ना आपण मस्त कुठेतरी पावभाजी खायचा प्लॅन करूयात का? चालेल ना, तू कर प्लॅन. येईन मी. बाय. बाय 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 बाय, नक्की नक्की. सर, या वर्षीच्या सेल्सच्या प्रोजेक्शनचा आपण विचार केला तर आपल्या कंपनीचे सेल्स हे कम्प्लिटली. सर, कुणीतरी अर्जंट मेसेज करताय. एकदा फोन करून बोलून घेता का तुम्ही? सॉरी वीर. एक्सक्यूज मी. ईशा, ईशा. ईशा मॅडम, सर तुम्हाला बोलवत आहे. ऐकलं मी. काय चाललंय तुझं? काय झालं? एक मेसेज तर पाठवला मी तुम्हाला. एक मेसेज नाही, अनेक मेसेज येत होते. एकालाही रिप्लाय नाही केलात तुम्ही. तुला माहिती आहे ना, आतमध्ये मीटिंग चालू आहे ते. हो, म्हणजे सिनेमाला येत आहे का वगैरे फालतू मेसेज काय पाठवलेस मला? त्यात काय झालं? मला वाटलं बघावा सिनेमा. ऑफिसच्या वेळेत? हो, वाटला. पुन्हा मला सिनेमाला येता का वगैरे असले फालतू मेसेज पाठवायचे नाही. सर, तुम्ही एवढे पॅनिक का होताय? तुमच्याकडे इथे 1000 माणसं आहेत तुमची कामं करायला. मग
तुम्ही इतका वेळ कशाला घालवताय मीटिंग मध्ये? तुम्ही चला माझ्याबरोबर सिनेमाला. तू बरी आहेस ना ईशा? हो सर. आणि सर, एखाद दिवस मला वेळ दिलात तर काय हरकत आहे? सारखे बिझी तर असता नाही तर. सर मीटिंग होल्डवर आहे. आय थिंक वी शुड गेट बॅक. या नॉनसेन्स. सॉरी सर, मला असं नाही वागायचंय. प्लीज कंटिन्यू. सर, जसं मगाशी मायरा मॅम म्हणाल्या की आपल्या वर्षभरातल्या सेल्सचा परफॉर्मन्स हा कम्प्लिटली आपल्या मार्केटिंग टीमच्या प्रयत्नांवर अवलंबून असतो. सो मी स्पेशली आपल्या मार्केटिंग डिपार्टमेंटच्या लोकांसाठी एक स्पेशल सेल्स प्लॅन तयार केलाय. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही प्लीज तुमच्या समोर जे प्रिंट्स आहेत त्याच्यामधनं तो प्लॅन चेक करावा. विक्रांत सर, प्लॅन. मी प्लीज रिलॅक्स. आय एम व्हेरी सॉरी. आय विल जस्ट बी बॅक. हां सर. ईशा कुठे गेली? ईशा मॅडम गेल्या. गेली? हां. घरी? नाही, घरी नाही. कदाचित फिल्म बघायला जाणार होत्या. फिल्म बघायला गेले असतील. ठीक आहे. सर आपण मीटिंग कंटिन्यू करूया. कशाला? एपीपीटी इज वेटिंग सर. नाही, मला एका ठिकाणी जायचं आहे. अर्षद, यू कंटिन्यू. सर एक मिनिट. FM. येस मॅम. वाडकर मॅमना सांग मीटिंग कंटिन्यू करायला. ओके मॅम. थँक्यू. तू काय करणार आहेस? मी तुमच्याबरोबर येणार आहे सर. तुम्ही डिस्टर्ब दिसताय आणि मी तुम्हाला असं जाऊ देऊ शकत नाही. मला त्याची काही गरज नाही आहे. आय एम ओके. सर, यू नो आय एम नॉट गन लिसन. या बाबतीत मी तुमचं काहीच ऐकणार नाही. प्लीज सर, मला येऊ दे तुमच्याबरोबर. प्लीज. सर, ही ईशा आहे राईट? आणि हा चष्मिश कोण आहे तिच्याबरोबर? सर, आपण निघूया का? सर, आय नो ईशा आय थिंक कुठल्या तरी मित्राबरोबर फिल्म बघायला चालली. पण ते तुम्हाला आवडलं नाहीये. पण सर, ती इमॅच्युअर होतीच आणि ती तिच्या वयाप्रमाणेच वागणार आहे. आय थिंक प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. आणि तसंही आय थिंक ती एन्जॉय करते. शी इज एन्जॉईंग हर टाईम. सो आपण निघूया का?